अन हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नानाकडे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. नमस्कार, मी गोवर्धन अग्रवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संभाजीनगर याच्यातर्फे जी बौद्धिक शृंखला आपण आयोजित केलेली आहे त्यातील आज तिसरे पुष्प. या आजच्या बौद्धिकासाठी आपल्याला जे वक्त्या लाभलेल्या आहेत त्या डॉक्टर यशस्विनी तुपकरी यांचे मी स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी काढला याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. तसेच सदरील कार्यक्रमासाठी आम्हाला नारी शक्ती मंच औरंगाबाद यांचे तांत्रिक सहकार्य लाभले, त्या देखील सर्व कार्यकर्त्यांचा मी हार्दिक आभारी आहे. त्याचबरोबर आपण कुटुंबासहित या कार्यक्रम लाईव्ह बघण्यासाठी जे उपस्थित आहात त्यांच्यासाठी देखील माझे हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. आजच्या या उपक्रमामध्ये नारी आणि जनकल्याण समिती या संस्थांनी तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची जी संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच या दोन्ही संस्थांचे मनापासून आभार मानते. आजचा आपला विषय आहे संस्कृती, संस्कार आणि स्वभाव. आपल्याला माहीतच आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजेच आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याकडे पाहण्याची प्रत्येक व्यक्तीची दृष्टी ही वेगवेगळी असते आणि म्हणूनच त्या व्यक्तीचा प्रतिसाद पण वेगळा वेगळा असतो. हा प्रतिसाद त्या व्यक्तीच्या जडणघडणीप्रमाणेच त्याच्या स्वभावाप्रमाणे तो देत असतो. आपण असं पाहतो की काही व्यक्ती रागीट असतात तर काही एकदम शांत असतात, काही बोलक्या असतात तर काही अबोल असतात.
काही प्रसन्न असतात तर काही हिरमुसलेले असतात, काही खूप मोकळे असतात तर काही आतल्या गाठीचे असतात. काही जणांची पटकन मैत्री होऊ शकते आणि काही जण मात्र आपल्याला त्यांच्या जवळही फिरकून देत नाही. काहींच्या पोटात काहीच राहत नाही तर काहींच्या मनात काय चालू आहे त्याचा आपल्याला अजिबात थांगपत्ता लागत नाही. यालाच आपण त्या व्यक्तीचा स्वभाव असं म्हणतो. स्व म्हणजे त्याचा स्वतःचा असा विशेष आणि भाव म्हणजे गुण जो इतरांपेक्षा भिन्न असतो. ती त्या व्यक्तीची विशेषता असते. त्या गुणावरून आपण त्या व्यक्तीला ओळखत असतो. हा स्वभाव कशामुळे तयार होतो बरं? तर हा स्वभाव तयार होण्यामागे अनेक कारणं असतात. त्या व्यक्तीचं बालपण कसं गेलं, त्या व्यक्तीला त्याच्या आईबाबांनी तिच्यावर कसे संस्कार केले, तिला निरपेक्ष प्रेम मिळालं का, आजूबाजूचं वातावरण कसं होतं, शिक्षण कसं मिळालं, त्या व्यक्तीला स्वतःला आलेले अनुभव कसे होते, तिच्या सहवासात आलेले तिचे मित्रमैत्रिणी कसे होते, अशा अनेक गोष्टींमुळे हा स्वभाव तयार होत असतो. जसा व्यक्तीचा स्वभाव असतो तसा कुटुंबाचा पण स्वभाव असतो. आपण सर्वांनी कधी ना कधी अशी कुटुंब पाहिली असतील की जेव्हा आपण म्हणतो हे कुटुंब ना एकदम चौकोनी कुटुंब आहे, म्हणजे ते त्यांचं त्यांचं काय करत असतात त्यांनाच माहिती, ना ते कुणाशी शेअर करत ना कुणाला काही सांगत. या विरुद्ध काही कुटुंब अशी असतात ज्यांच्याबद्दल आपण असं म्हणतो की यांच्या घराचं दार हे सतत 24 तास सगळ्यांसाठी खुलं असतं. कुणीही येऊ थेट स्वयंपाकघरापर्यंत जाऊ शकतो. काही कुटुंब ही धार्मिक असतात, ते स्वभाव असतात. त्याचप्रमाणे काही भूभागात राहणाऱ्या माणसांच्या समूहाचा सुद्धा एक स्वभाव असतो. उदाहरणार्थ आपण जर महाराष्ट्रातली माणसं घेतली तर ही माणसं मुळात स्वभावाने शांत असतात. आपल्याच राज्यात राहणं त्यांना जास्त मान्य असतं आणि जे काही बदल होतात ह्या बदलांचा स्वीकार करणं हे त्या मानाने त्यांना सहज शक्य असतं. या उलट उत्तर भारतीय माणूस जर आपण पाहिला तर तो थोडा आक्रमक असतो बरं का. जुन्या विचारांचा प्रभाव या व्यक्तींवर जास्त असतो. अर्थात याला काही सामाजिक कारण पण असतात. जसा व्यक्तीचा काही स्वभाव आहे, कुटुंबाचा स्वभाव आहे, समाजाचा स्वभाव आहे, त्याचप्रमाणे देशाचा पण एक स्वभाव असतो. जी गुणवैशिष्ट्य त्याला इतर देशांपेक्षा वेगळी करतात. मग काय आहे बरं आपल्या भारत देशाचा स्वभाव? भारताने आपल्या सीमांचा विस्तार कधीही तलवारीच्या जोरावर केला नाही. कधीही कोणावर अकारण आक्रमण केलं नाही. मग कशाच्या जोरावर या भारताने माणसं जोडली? तर भारताच्या अंगभूत गुणांवर. ह्या गुणांच्या आधारावर इतरांना प्रभावित केलं आणि स्वेच्छेने त्या व्यक्ती भारतीयांशी जोडल्या गेल्या. तसंच भारताने नेहमीच विश्व कल्याणाचा, मानवतेचा विचार केला. कोणताही प्रश्न आला तरी त्या प्रश्नाकडे समग्रतेने भारताने नेहमी पाहिलं. त्याचप्रमाणे सहिष्णुता हा सुद्धा भारताचा एक स्वभाव आहे. कोणत्याही धर्माच्या, कुणालाही कोणत्याही उपासना पद्धतीला या देशामध्ये स्वातंत्र्य आहे. आपलं मत व्यक्त करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. भारतातील अनेकांनी या विश्वाचे सत्य काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्याला जसं दर्शन झालं त्यांनी ते तसं मांडलं आणि हीच परंपरा आजतागायत सुद्धा चालू आहे. यालाच आपण आपल्या देशाचा स्वभाव असं म्हणतो. आता भारताच्या तुलनेत इतर काही देशांचा स्वभाव कसा असतो हे पाहूया. काही देश हे तलवारीच्या जोरावर इतरांवर आक्रमण करतात. या देशात जेव्हा हे असं आक्रमण करतात तेव्हा तेथील संस्कृती नष्ट करतात. जुलमानी आपली संस्कृती इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. लोकांना गुलाम बनवतात, आपल्या स्वार्थासाठी लूट करतात, जनतेवर अन्याय करतात आणि हे सगळं करत असताना
जनतेचं शोषण हे तर अपरिहार्यच असतं. जुलमाच्या आधारावर विकसित झालेली ही जी संस्कृती आहे ही कालौघातामध्ये कधी कधी प्रभावहीन होते आणि आपल्याला असंही माहिती आहे काही संस्कृती या नष्ट पण झाल्या. उदाहरणार्थ रोमन संस्कृती, बॅबिलॉन ही संस्कृती. मग आपण आता पाहिलं की भारताचा एक प्रकारचा स्वभाव आहे आणि काही देशांचा असाच स्वभाव आहे. मग हे स्वभाव कसे तयार होतात बरं? तर याचं मूळ आहे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणजे आपण ज्या जगामध्ये राहतोय ही सृष्टी, हे जग, हे ब्रह्मांड त्या व्यक्तीला किंवा त्या देशाला कसं भासतं, ते कसं निर्माण झालं, त्यात मानवाचं काय स्थान आहे, मानवाची कोणती भूमिका आहे, याबाबतच्या त्याच्या धारणा काय आहेत यावर त्या देशाचा स्वभाव अवलंबून असतो. या दृष्टिकोनावर तिथल्या काही मान्यता तयार होतात. म्हणजे काय? तर ईश्वर विषयक संकल्पना, पाप पुण्य, स्वर्ग नरक, चांगलं वाईट, जय पराजय, मान सन्मान या सर्व संकल्पना या आधारावर विकसित होतात. त्याचप्रमाणे त्या देशामधलं खानपान, पोशाख, सण, उत्सव, शिक्षण, विज्ञान या सर्वांबाबतीतल्या सुद्धा ज्या कल्पना आहेत या मान्यतांवर तयार होतात. थोडक्यात आपण असं म्हणूया की ही जीवनशैली असते. या जीवनशैलीला अनुसरून त्या देशातील लोकांना जगता यावं म्हणून तिथे काही व्यवस्था विकसित होतात. अनेक वर्ष एका विशिष्ट पद्धतीने जीवन चाललं की या व्यवस्थेच्या सातत्यातून परंपरा तयार होतात आणि या सर्व समुच्चयामध्ये जे सारभूत तत्व आहे त्याला आपण संस्कृती म्हणतो किंवा संस्कृतीचा गाभा असं म्हणतो. मग आता या पार्श्वभूमीवर या जगाकडे पाहण्याचे दोन प्रकार आपण पाहूया. एक आहे अभारतीय दृष्टिकोन आणि एक आहे भारतीय दृष्टिकोन. काय फरक आहे दोघांमध्ये? दृष्टिकोनाबद्दल विचार करताना आपण एक उदाहरण घेऊया. समजा अंधार पडलेला आहे आणि या अंधारामध्ये एक मनुष्य चाललाय. रस्त्यामध्ये दोरी असते पण त्याला वाटतं की साप आहे आणि तो पटकन ती मग टाकून देतो हातातून आणि तिथून पळ काढतो. दुसऱ्या माणसाला मात्र ती दोरी जी आहे ती दोरी सारखीच दिसते. तो शांतपणे तिथून निघून जातो. गोष्ट एकच होती पण त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता हा भिन्न झाला आणि त्याच्यामुळे व्यवहार वेगळा झाला. एक पळून गेला, एक शांतपणे तिथे थांबला. मग आता आपण भारतीय आणि अभारतीय दृष्टिकोन कसा आहे हे बघूया. पहिल्यांदा अभारतीय दृष्टिकोन काय म्हणतो बघूया. हे जग कसं निर्माण झालं याबाबतची या दृष्टिकोनाची अशी कल्पना आहे की योगायोगाने किंवा अपघाताने हे जग निर्माण झालं. मग हे जर का अपघातानेच निर्माण झालेलं आहे तर माझं इथं प्रयोजन काय? तर प्रयोजनाचं काही कारणच नाहीये. तर माणसानी इथे असण्याचं विशेष प्रयोजन काहीही नाही. या अभारतीय दृष्टिकोनामध्ये ज्या वेळेला सृष्टीकडे तो माणूस पाहतो त्यावेळेला त्याला चेतन आणि अचेतन म्हणजे थोडक्यात सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टी दिसतात आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं त्याला भासतं. जे दिसतं आहे तेच खरे मानून त्यावरून तो ह्या दोन गोष्टींमध्ये त्याची विभागणी करतो. मग आता त्याच्या जीवनाला काही प्रयोजन नाहीये. तो ऍक्सिडेंटनी इथं आलेला आहे. तर मग तो आता काय करेल? तर त्याला जे जे दिसतंय त्या सगळ्याचा उपभोग घेईल. तो असं मानतो की मला हा एवढा एकच जन्म आहे. मग एकच जन्म आहे तर मग मी जास्तीत जास्त उपभोग कसा घेईल याच्यासाठी चढाओढ सुरू होते. जसा निसर्गामध्ये मोठा मासा लहान माशाला खाताना दिसतो त्याचप्रमाणे बळी तो कान पिळी हे स्वाभाविक वाटतं. त्यात काही गैर वाटत नाही. मग निसर्गात जगण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे अशी त्याची मान्यता होते. म्हणजे जीवन म्हणजे उपभोग आणि
या उपभोगासाठी संघर्ष, अशी त्याची जगण्याची धारणा तयार होते. ज्या वेळेला मलाही उपभोग घ्यायचाय आणि दुसऱ्यालाही उपभोग घ्यायचाय, त्यावेळेला तिथे स्वार्थाची भावना येते, स्पर्धेची भावना येते आणि मग अधिकाधिक स्वार्थ आणि मग ह्या स्वार्थासाठी नीती अनितीचे कोणतेच नियम लागू होत नाही. जर का त्या व्यक्तीला असं वाटतंय की ह्या सृष्टीच्या प्रती माझं काही नातच नाहीये, कारण त्याला माहितीच नाहीये की मी इथे का आलो, तर जर माझं काही नातच नसेल तर यांच्या प्रती माझं काही कर्तव्य आहे ही भावना सुद्धा तयार होत नाही आणि म्हणून सृष्टीचे असो किंवा इतरांचे असो अनिर्बंध शोषण सुरू होतं. जो दुर्बल घटक असतो त्या दुर्बल घटकाचं शक्तिवान घटकाकडून शोषण होतं, त्याच्यावर अन्याय होतो, त्याला पीडा होते, पण स्वार्थापुढे या सगळ्या गोष्टींचं काहीच वाटत नाही. मग सगळ्यात महत्व कशाला आहे, तर मला आहे. त्यामुळे माझ्या आवडीनिवडी, मला काय हवंय नकोय याच्याकडेच सगळा आयुष्याचा भर असतो. मला काय मिळालं पाहिजे या हक्कांकडे लक्ष असतं, माझं कर्तव्य काय आहे याचा विसर पडतो. या सगळ्या धारणांवर हे समाज जीवन विकसित होतं. त्याच्याप्रमाणे तिथल्या व्यवस्था तयार होतात आणि त्याच्याच प्रमाणे तिथल्या संस्कृतीची आपल्या जर का मला जास्तीत जास्त उपभोग घ्यायचाय तर मग युद्ध, आक्रमण, अशांती हे स्वाभाविकच होते. म्हणजे थोडक्यात अभारतीय दृष्टिकोन आहे याची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक आहे व्यक्तिवाद, जो आपण आता पाहिला. दुसरा आहे जडवाद, ज्याला आपण मटेरियलिस्टिक दृष्टिकोन म्हणतो, आणि तिसरा आहे इहवाद, ज्याला उपभोक्तावाद असं म्हणतात. आता हे झालं अभारतीय दृष्टिकोनाचं. आता आपण भारतीय दृष्टिकोन काय आहे तो बघूया. भारतीय दृष्टिकोन बघण्याआधी आपल्याला हे मान्य करावं लागेल की भारतीय चिंतन आहे. आपल्या अनेक ऋषी मुनींनी अनंत काळापर्यंत तपश्चर्या करून त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या अनुभूतीतून त्यांना जे जाणवलं ते अभारतीय दृष्टिकोनापेक्षा भिन्न होतं आणि हा त्यांचा स्वतःचा अनुभव होता. काय होता त्यांचा हा अनुभव, तर त्यांनी असं म्हटलं की परमेश्वर एकटा होता आणि त्याला वाटलं की मी अनेक व्हावं, म्हणून तो अनेकांमधून प्रकट झाला. एको अहम बहुश्याम, म्हणजे मला माझ्या समोर जी ही सृष्टी दिसते, मला पर्वत दिसतात, डोंगर दिसतात, नद्या नाले दिसतात, वृक्ष तर मिळालं अहम ब्रह्मास्मी, परमात्म्याचाच अंश माझ्यामध्ये असल्यामुळे मी ब्रह्मच आहे. मग विचारलं की मी ब्रह्म आहे तर तू कोण आहेस, उत्तर मिळालं तत्त्वम असि, तू सुद्धा तेच आहेस. एकाच आत्मतत्वाचा विस्तार हा ह्या सगळ्या सृष्टीमध्ये असल्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. मग जर का आपण एकमेकांशी अशा पद्धतीने जोडले आहोत, सोपं करून सांगण्यासाठी मी असं म्हणेन की आई वडील एक आहेत आणि त्यांना 3-4 मुलं आहेत, तर त्यांच्या 3-4 मुलांना एकमेकांबद्दल जे वाटतं तेच या आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला समष्टीबद्दल, सृष्टीबद्दल वाटतं. म्हणून असा भाव निर्माण झाला की हे एकमेकाला परस्पर पूरक आहे, परस्पर संबंधी आहे, परस्परावलंबी आहे. एक छोटं उदाहरण देते. आपल्याला म्हणजे प्राणी मात्रांना जगण्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो आणि आपण आपल्या उच्छवासामधून कार्बन डायऑक्साईड सोडतो. वनस्पतींना फोटोसिंथेसिस करण्यासाठी, प्रकाश संश्लेषण करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज असते आणि वनस्पती ऑक्सिजन सोडतात. तो ऑक्सिजन मनुष्याला आणि इतर प्राणी मात्रांना उपयोगी असतो. म्हणजे आपण परस्परावलंबी असतो. म्हणून माणसाने असं समजायचं कारण नाही की माणूस हा जास्त त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण परस्पर पूरक आहोत आणि परस्परावलंबी आहोत.
दुसरी एक गोष्ट भारतीय ऋषीमुनींना जाणवली ती अशी की ज्याप्रमाणे पृथ्वीवर पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, नद्या नाले भरतात, हे सगळे नद्या नाले सागराला मिळतात. जेव्हा ऊन पडतं त्यावेळेला या सागरातील पाण्याची वाफ होते. ही वाफ आकाशात जाते, ढग तयार होतात, ह्या ढगांमधून पुन्हा पाऊस पडतो आणि हा पाऊस नद्या नाल्यांच्या माध्यमातून वाहतो, पुन्हा सागराला मिळतो. हे जे एक पाण्याचं चक्र आहे, या चक्रासारखंच या जगामध्ये सर्व गोष्टी या चक्राकार आहेत. दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, मग हिवाळा येतो, पुन्हा उन्हाळा येतो, जन्मानंतर मृत्यू येतो, मृत्यूनंतर पुन्हा जन्म होतो. तर अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम याची या ऋषीमुनींनी अनुभूती घेतली आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की जन्मानंतर मृत्यू येणार आहे, मृत्यूनंतर पुन्हा जन्म होणार आहे, तर पुनर्जन्म या गोष्टीवर म्हणूनच आपल्या भारतीय तत्वज्ञानाने विश्वास ठेवला. ज्या वेळेला आपण एखादा वृक्ष पाहतो तेव्हा वृक्ष म्हणजे एखाद्या बीजाचं व्यक्त रूप असतं आणि बी जे असतं ते ह्या वृक्षाचं अव्यक्त रूप असतं. याकडे पाहून या ऋषीमुनींना असं लक्षात आलं की हे दोन्ही वेगळे नाहीयेत, हे एकच आहेत, असा समग्र दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा तयार झाला. मग माणसाचं यामध्ये काय स्थान आहे? अभारतीय दृष्टिकोन तर म्हणाला की आम्ही अपघाताने आलो. भारतीय दृष्टिकोन काय म्हणतो? तर भारतीय दृष्टिकोन असं म्हणाला की मी इथे येण्यासाठी काहीतरी सुनिश्चित अशी योजना आहे, मला इथे असण्याचं काही कारण आहे आणि हे जे काही कारण आहे, विशिष्ट प्रयोजन आहे, हे प्रयोजन काय आहे? तर जे आपण आता म्हटलं की या सृष्टीमधल्या प्रत्येक चर आणि अचर गोष्टीमध्ये त्याच परमात्म्याचा अंश आहे. हे जे एकत्व आहे, ह्या एकत्वाची अनुभूती माणूस ठरवलं, प्रयत्न केला तर घेऊ शकतो. म्हणून मानव ही परमेश्वराची सर्वात श्रेष्ठ अशी अभिव्यक्ती आहे. ज्या वेळेला मानवाला ह्या एकत्वाची अनुभूती येते तेव्हा जग जरी तसंच असलं तरी सुद्धा मानवाची त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते, मान्यता बदलतात, संकल्पना बदलतात, जीवनशैली बदलते, व्यवहार बदलतो आणि आपली संस्कृती तयार होते. उदाहरण घेऊया. आपल्या देशामध्ये ज्या लोकांना अशा पद्धतीने ही अनुभूती झाली एकत्वाची, त्याच्यापैकी आपण भगवान बुद्धांचं उदाहरण घेऊया. ज्या वेळेला भगवान बुद्धांना निर्वाण प्राप्त झालं त्यावेळेला त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले, भवतु सब्ब मंगलम. सर्वांच्या कल्याणाची कामना त्यांच्या तोंडून बाहेर आली. स्वार्थाचा क्षुद्र विचार कधीच सुटला. विश्व कल्याणाचा विचार, मानवतेचा विचार त्यांच्या ह्या अनुभवातून जन्मला. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं, त्यात ते म्हणाले, आता विश्वात्मके देवे. केवळ माझा देव नाही, माझ्या कुटुंबाचा, माझ्या समाजाचा, देशाचा नाही, विश्वात्मके देवे. त्यांनी असं म्हटलं, जो जे वांछील तो ते लाहो. म्हणून आपण असं म्हणतो वसुधैव कुटुंबकम. भारतीय दृष्टिकोन असं म्हणतो की आपण सगळे एकच आहोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवे. मग आता इथपर्यंत आपण पाहिलं की भारताचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि त्यामुळं त्याच्या धारणा वेगळ्या वेगळ्या आहेत. मग आता मानवी जीवनाचं लक्ष काय आहे? तर ह्या सर्व चर आणि अचर वस्तूंमध्ये, गोष्टींमध्ये असलेलं जे एकत्व आहे याची मला अनुभूती घ्यायची की हे सगळं एकच आहे. ही अनुभूती मी कशाच्या साहाय्याने घेणार? तर ही अनुभूती घेण्यासाठी मी माझ्या शरीराचा वापर करणार. म्हणजे शरीर हे साध्य नाहीये, पण शरीर हे साधन आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम.
मग शरीर हे साधन म्हणून वापरलं. पुढे काय? तर मला काही कर्म करावं लागेल. हे कर्म मी कसं करणार? तर आपल्याला श्रीकृष्णानी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की निष्काम कर्मयोग म्हणजे काय? तर मी कर्म अतिशय चिकाटीने पूर्ण परिश्रम करून करणार, पण कर्ता भाव ठेवणार नाही. हे कर्म मी केलं असा अहंकार त्याच्यामध्ये असणार नाही. कर्मफलाची मी आशा करणार नाही. या संबंधामधलं जर का उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर मला दरवेळेला निष्काम कर्मयोग ज्या वेळेला मी वाचते, ऐकते, तेव्हा आपल्या प्रचारक डोळ्यासमोर येतात. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी, धन, पैसा काहीही मिळणार नसतं, पण अतिशय निस्वार्थ भावनेने अहोरात्र ते श्रम करतात. तर अशा निष्काम कर्मयोगातून आपल्याला ही अनुभूती एकत्वाची होऊ शकते. म्हणून आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपण अशा प्रकाराने कर्ताभाव सोडू शकू का? मी ज्या संस्थेचं काम करते अशा संस्थेमध्ये हे मी केलं असा भाव सोडून देऊन मला काम करता येईल का? असा प्रयत्न आपण केला तर आपल्याला सुद्धा अशी एकत्वाची अनुभूती येऊ शकते. मग हे कर्म किंवा जीवन सगळं मी कसं व्यतीत करावं? तर हे जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे धर्मावर आधारित, म्हणजे माझ्या हक्कांपेक्षा माझी कर्तव्य काय आहेत याच्यावर आधारित कर्म करत, तेही नैतिक मूल्यांची जपणूक करत मी माझं काम करणारे, उदास चित्ताने मी धन मिळवणारे, त्याचा मर्यादित उपभोग घेणारे, जेवढं आवश्यक आहे तेवढं माझ्यासाठी ठेवणारे, आणि उरलेलं जे आहे ते ज्या समाजातून मला मिळालं त्याला दान देणारे, संयमित जीवन घालवून अशा प्रकारे या एकत्वाची अनुभूती येऊ शकते. ज्या वेळेला मी कोण, मी म्हणजे नक्की कोण असा प्रश्न येतो, त्यावेळेला अभारतीय तत्वज्ञान असं म्हणतं की मी म्हणजे शरीर. पर्सोना किंवा पर्सनॅलिटी हा शब्द त्यासाठी वापरला जातो. खरं तर पर्सोना म्हणजे मुखवटा. जे माझं बाह्य रूप दिसतंय ते म्हणजे मी. मग मी दिसतो कसा, माझं रूप कसं आहे, माझा रंग कसा आहे, माझी शरीर यष्टी कशी आहे, माझा पोशाख कसा आहे, रंगरंगोटी कशी आहे, याच्याकडेच माझ्या आयुष्याचं सगळं ध्येय लागतं आणि त्याचाच विकास म्हणजे माझा विकास असं मी समजतो. या विरुद्ध भारतीय दृष्टिकोन असं म्हणतो की हे शरीर पंचकोशाधारित आहे. मी म्हणजे केवळ हे स्थूल असं दिसणारं शरीर नाही, तर जे डोळ्याला दिसत नाही, जे सूक्ष्म असतं ते प्राण, मन, बुद्धी आणि आत्मा म्हणजे सुद्धा मीच आहे. म्हणून अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा पंचकोशाधारित शरीराची, पंचकोशाधारित मी आहे अशी आपली धारणा आहे. परत ह्या प्रत्येक कोशाचा विकास जर का मी केला, आता वेळेअभावी आपण ह्या कोशांचा विकास कसा करायचा हे पाहू शकणार नाही, पण या कोशांच्या विकासातून सुद्धा मला या एकत्वाची अनुभूती मिळू शकते. आपण असं म्हणतो की आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हे शरीर जसं पंचमहाभूतांनी बनलं आहे तसंच ही सृष्टी सुद्धा पंचमहाभूतांनी बनली. म्हणजे आपल्याला जो दगड दिसतोय तो सुद्धा पंचमहाभूतांनीच बनलेला आहे. म्हणून आपण असं म्हणतो की त्यातही चैतन्य. ही सृष्टीतील पंचमहाभूत आणि आपल्या शरीरातील पंचमहाभूत हे जोडण्यासाठी सुद्धा आपली ज्ञानेंद्रिय काम करत असतात आणि ह्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जाणीवा होतात, ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो. फार क्लिष्ट करत नाही, एक उदाहरण फक्त देते की पंचमहाभूतांपैकी एक आहे आकाश. हे आकाश आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांशी कानाच्या माध्यमातून जोडलेलं असतं आणि संवेदना जी होते ती असते शब्द.
अशा प्रकारे आपण जोडलेलो असतो. मग ही पंचमहाभूत आपल्याला काय शिकवतात? तर ही सगळी निस्वार्थ असतात. ही निस्वार्थता माझ्यामध्ये यावी, माझी ज्ञानेंद्रिय अशा पद्धतीने विकसित व्हावीत, माझ्या जाणीवा, माझे परसेप्शन अशा पद्धतीने विकसित व्हावेत की या पृथ्वी, सूर्य, जल या सर्वांची निस्वार्थता माझ्यामध्ये यावी. म्हणून असं म्हणतात, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय इदम शरीर. हे शरीर परोपकारासाठी आहे. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय असतात आणि 5 कर्मेंद्रिय असतात. म्हणजे पंचकोश, पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या सर्वांचा विकास साधून आपण ह्या एकत्वाची अनुभूती घेऊ शकतो. या सर्व आधारावर इथली जीवनशैली विकसित झाली आणि ह्याच आपल्या मान्यता आहेत. मग आता ह्या मान्यतांच्या प्रमाणे काय काय बदल झाले बरं? आपण असं म्हटलं होतं की ईश्वराची संकल्पना. तर मानवामध्ये तर प्रत्येक मानवामध्ये सुद्धा माझ्या बरोबर, माझ्या शेजारी, माझ्या समोर जो काही मानव आहे त्या प्रत्येकामध्ये माझ्यासारखाच त्याच्यातही तोच ईश्वर आहे. पण एवढंच नाही तर पशु, पक्षी, निसर्ग, दगड, धोंडे यांच्यामध्ये सुद्धा तो ईश्वर आहे. आपल्याकडे उदाहरण आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून घेतले. प्रल्हादांनी खांबाला लाथ मारली आणि त्यातून नरसिंह प्रकटला. म्हणजे ईश्वर ही संकल्पना, ईश्वर हा या सगळ्यांमध्ये आहे. पाप पुण्याची काय कल्पना आहे? तर दुसऱ्याला त्रास होईल असं मी जर वर्तन केलं तर ते पाप, आणि परोपकार मी करेल तर ते पुण्य. जो पुण्य करेल तो स्वर्गात जाईल, जो पाप करेल तो नरकात जाईल. चांगल्या वाईटाचाही विचार झाला. जो विश्वकल्याणाचा विचार करेल तो चांगला, आणि जो केवळ स्वार्थाचा विचार करेल तो वाईट. आपल्या स्वतःच्या विकारांवर जो विजय मिळवेल. विकार म्हणजे काय? तर षट रिपू आहेत आपले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. या सगळ्या रिपूंवर जो विजय मिळवेल तो म्हणजे जय. आणि जो ज्याच्यामध्ये अहंकाराची वृद्धी होईल तो म्हणजे पराजय. आता या कोरोनाच्या निमित्ताने आपण घरोघरी पुन्हा एकदा महाभारत बघतोय. आपल्याला माहिती आहे की अंगात सर्व गुण असताना सुद्धा केवळ अहंकारामुळे दुर्योधनाला हार पत्करावी लागली. त्यामुळं जो अहंकार ज्याच्यामध्ये जास्त आहे तो म्हणजे त्याचा पराजय होतो. मानसन्मानाच्या कल्पना काय आहेत? तर जो त्याग करतो त्याला मान, आणि जो फक्त भोगतो, उपभोग घेतो तो त्याज्य. हे जन्म मरण जे आहे हा जन्म मरणाचा फेरा आहे, आणि त्यामुळं पुनर्जन्म त्याला आपल्याकडे मान्यता आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की कधी कधी हा माणूस आयुष्यभर चांगला वागला तरी सुद्धा याला हा अमुक अमुक त्रास का झाला? तर आपण म्हणतो मागच्या जन्मीची काहीतरी त्याचं प्रारब्ध होतं आणि म्हणून त्याला या जन्मी हे भोगावं लागलं. त्यामुळं पुनर्जन्म आपण अशा पद्धतीने मानतो. रामायण, महाभारत, भगवद्गीता हे साहित्य म्हणून आपण अनुभवलं, वाचलं तर त्यातून आपल्याला पुन्हा या महाभारतामध्ये कोण अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्या जीवनातून आपण हे शिकू शकतो की आपण ह्या एकत्वाचा अनुभव घेऊ शकतो. अशी उदाहरणं आपल्याला या मोठ्या मोठ्या कलाकृतींमध्ये बघायला मिळतात. शिक्षणाच्या बाबतीतली आपली धारणा काय आहे की जे आपल्याला षड्रिपूंपासून मुक्त करतं, माझी ओळख देतं, मी कोण आहे याची अनुभूती देतं, ते म्हणजे खरं शिक्षण. कला म्हणजे काय? तर ज्या कला मला सर्व प्रकारच्या ह्या षड्रिपूंपासून मुक्त करतात. म्हणून आपल्याकडं असं म्हणतात, सा कला या विमुक्तये. मला मुक्त करणारी कला ही प्रदेशाप्रमाणे भिन्न असू शकते, पण त्याच्यामधला जो काही मुख्य उद्देश आहे तो सारखाच आहे. जो पैसा मी चांगल्या मार्गाने मिळवला, धर्माच्या मार्गाने मिळवला, तो पैसा मिळवणं योग्य. अनितीच्या मार्गाने मिळवलेला पैसा हा त्याज्य.
विज्ञान कोणतं श्रेष्ठ? तर ज्या शास्त्रज्ञांनी असे शोध लावले ज्याच्यामुळे जगाचं कल्याण झालं, असे शोध ज्यांनी लावले ते विज्ञान श्रेष्ठ. खानपानाच्या बाबतीतल्या आपल्या धारणा काय झाल्या? तर आपण जे काही खातो ते काहीही खाल्लं, कसंही खाल्लं तरी चालतं असं आपण म्हणत नाही. आपण असं म्हणतो, जैसे खावे अन्न वैसे होय तन और मन. म्हणून श्रीकृष्णाने 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजस आणि तामस आहार म्हणजे काय हे आपल्याला सांगितलं. कारण ह्या आहाराने सुद्धा नुसतं माझं शरीर बळकट होणार नाहीये, तर माझ्या मनावर संस्कार होणार आहे. म्हणून माझा स्वभाव त्याच्याप्रमाणे बनणार आहे. पोशाख म्हटलं तर पोशाख मी कसा घालायला हवा? तर ज्या ऋतूमध्ये हवामानाप्रमाणे पर्यावरणाला अनुकूल असा पोशाख मी घालायला हवा. आपल्याकडचे सण आणि उत्सव बघा, आपल्याला ते सण आणि उत्सव सुद्धा ह्या एकत्वाची प्रचिती देतात. संक्रांतीचं उदाहरण घेऊया. आपण संक्रांत कधी साजरी करतो? ज्या वेळेला सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण होतं त्यावेळेला आपण संक्रांत साजरी करतो. आता म्हणायला गेलं तर सूर्य आपल्यापासून इतका कोसो दूर आहे. मग त्या सूर्याच्या मकर राशीत जाण्याचा आणि पृथ्वीवरील माझ्या जीवनाचा काय संबंध आहे? तर आपण जी सुरुवातीला धारणा म्हटली की आपण परस्परावलंबी आहोत, परस्पर पूरक आहोत आणि परस्पर संबंधी आहोत, म्हणून या सूर्याच्या मकर राशीत संक्रमण करण्याचा माझ्या जीवनावर पण परिणाम होत असतो. आणि म्हणून मला पुन्हा ह्याची प्रचिती येते की सगळ्यांमध्ये एकत्व आहे. आपले बरेच सण हे कृतज्ञता व्यक्त करणारे सुद्धा असतात. व्यक्ती जन्माला आला तो प्रत्येक व्यक्ती हा येताना सामान्यच असतो, पण त्याच्यावर जर अशा प्रकारे संस्कार झाले तर तो ह्या एकत्वाची अनुभूती घेऊ शकतो. संस्कार याचा अर्थ परिवर्तन. परिवर्तन दोन्ही दिशांनी होऊ शकतं. जर का स्खलन झालं तर त्याला आपण म्हणतो कुसंस्कार. त्याला आपण संस्कार म्हणत नाही. ज्या वेळेला हे परिवर्तन अधिक उन्नत अवस्थेला आपल्याला नेतं त्याला आपण म्हणतो सुसंस्कार. आणि अशा सुसंस्कारांची संपूर्ण एक 16 संस्कारांची मालिकाच आपल्याकडे सांगितलेली आहे. जन्माच्या आधीपासून म्हणजे गर्भधारणेच्या पासून सुरुवात झालेले हे संस्कार मृत्यूपर्यंत असे एकूण 16 संस्कार आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेले आहेत. ह्या सर्व संस्कारांबद्दल सांगणं हे वेळेअभावी आता शक्य नाहीये, पण आपण फक्त त्याचा उल्लेख करूया. कोणते आहेत हे 16 संस्कार? गर्भादान, पुसंवन, सीमंतो नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, उष्टावण, जावळ, कान टोचणे, उपनयन, वेदाभ्यास, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ, संन्यास आणि शेवटी अंत्यसंस्कार. अस्थि विसर्जन, पिंडदान, उदक शांती एवढंच नाही तर वार्षिक श्राद्ध सुद्धा. म्हणजे आपल्याकडे या प्रत्येक गोष्टीसाठी काही संस्कार केलेले आहेत आणि ह्या संस्कारांच्या द्वारे आपली इच्छा अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला या चराचरातील एकत्वाची अनुभूती व्हावी. एक उदाहरण घेऊया. आतापर्यंत आपण जे सगळं बघितलं त्या संबंधातलं एक उदाहरण घेऊया. एका कर्माचं. उदाहरणार्थ मला भोजन करायचे. हे जेवण करत असताना आपण पानं मांडतो आणि पानं मांडल्यानंतर आपण भोजन मंत्र म्हणतो. प्रत्येक जण काही वेगवेगळा भोजन मंत्र म्हणत असेल. मी तुम्हाला एक भोजन मंत्र सांगते. वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे. आपण मातृभू असं म्हटलं कारण ही जी जमीन आहे, ज्या जमिनीत अन्नधान्य उगवतं, जी जमीन अन्न वस्त्र निवारा देते, माझं पोषण करते, ही जमीन मला आईसारखीच आहे. हे एक पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्व सुद्धा आहे. त्याचप्रमाणे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे. तर
जर का मी असं म्हटलंय की मी आणि तू यांच्यामध्ये एकच परमेश्वर आहे, तर मग जाती धर्म किंवा उच्च नीचता याचा संबंधच घेत नाही. आपण एकाच परमेश्वराची लेकरं आहोत असा भाव त्यातून निर्माण होतो. कृषीवल कृषीकर्मी राबती दिवस रात, श्रमिक श्रमो करोनी वस्तू या निर्मितात. म्हणजे परस्पर पूरकतेचा आणि श्रमप्रतिष्ठेचा संस्कार यातून होतो. स्मरण करूनी त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदर भरण आहे चित्त होण्या विशाल. बघा, कृती काय आहे तर अन्न खाण्याची, आणि आपण संस्कार काय होतो म्हटलंय तर चित्त विशाल होण्याचा. म्हणजे जे दिलं ते सर्व आनंदाने खाणं, पानात टाकून न देणं, ज्यांनी आपल्याला दिलं त्यांच्या प्रती मनात कृतज्ञतेचा भाव असणं, जेवणापूर्वी 5 घास ज्याला आपण पंचग्रास म्हणतो हे काढून ठेवणं, या साध्या कर्मामधून सुद्धा आपण त्यामागे भारतीयांचा जो उदात्त विचार आहे हा अशा पद्धतीने बघू शकतो. दृष्टिकोनातला फरक हा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किती मोठं अंतर आणू शकतो हे आपण पाहिलं. आपल्या जीवनात जे जे आजूबाजूला घडतं त्याकडे आपली पाहण्याची दृष्टी जर बदलली तर आपला व्यवहार बदलतो असा आपला अनुभव आहे. मी आता भाषणाच्या शेवटाकडे आलेली आहे. आपल्या समोर हा विषय मांडण्याची मला संधी दिल्यामुळं मी सुद्धा या दृष्टिकोनांबद्दल जास्त स्वाध्याय केला आणि मला अभ्यास करण्याची एक संधी मिळाली. या जन्मामध्ये आपणा सर्वांना परमेश्वर अशी अनुभूती घेण्याची संधी देवो अशी मंगल कामना करून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. पण तत्पूर्वी आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं जे निर्वाण षटकम आहे किंवा आत्मषटक आहे, जे मी कोण या संबंधीचं आहे, त्यातला फक्त एक श्लोक आपल्याला सांगून मी थांबणार आहे. हा श्लोक काय सांगतो तर हा श्लोक असं म्हणतो की मी काय नाही, म्हणजे मी मन बुद्धी अहंकार चित्त हे नाही, मी माझी पंच ज्ञानेंद्रिय नाही, मी पंच महाभूतांपैकी एकही नाही, तर मी कोण आहे तर मी सच्चित आनंद आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च भूमिर् न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम.